नमस्कार मंडळी. आता वाजले दुपारचे 3 आणि आता आपण निघालो आहे पनवेलमधून रत्नागिरीसाठी. मागच्या व्लॉगमध्ये बोलल्याप्रमाणे मी एक साधारण 4:30-5 वाजता लोणावळ्यामधून निघालो होतो आणि एक साधारण 6:45-7ला पनवेलमध्ये पोहोचून गेलो. थोडं संध्याकाळ झालं असल्यामुळे पनवेलमध्ये जरा ट्रॅफिक लागलं, त्याच्यामुळे साधारण एक अर्धा तास माझा वाटतं एक एक्स्ट्रा गेला असेल. काल आणि परवा 2 दिवस खूप मस्त मजा धमाल केली आम्ही. टायगर पॉईंट, त्याच्यानंतर टुंगारली लेक, त्याच्यानंतर श्री नारायण धाम टेम्पल, अजून 1-2 तिथले डॅम करत आम्ही फुल डे स्पेंड केला आणि नंतर मग मी लोणावळ्यामधून निघालो. आता आपण पोचलो आहे ऑलमोस्ट कर्नाळामध्ये. आज ट्रॅफिक आहे कारण आज वीकेंड आहे, त्याच्यामुळे हे ट्रॅफिक तर आहेच. ट्रॅफिकमध्ये बाईकचा हा फायदा होऊनच जातो. आपल्याला साईडने रस्ता काढत पुढे जाता येतं, सो कुठे थांबायची वेळ येत नाही. पण कधी कारवाले पण या साईडला येऊन थांबतात आणि आपल्याला ब्लॉक व्हायला होतं. तर कालच्या प्लॅनमध्ये अजून पण आम्हाला 1 दिवसाचा स्टे होता, पण मला पनवेलमध्ये काही काम होतं, त्याच्यामुळे मी थांबलो नाही. इव्हन आमची टीम काही थांबली नाही. ॲक्च्युली मला माझा एक मॅकबुक रिपेअरला द्यायचा होता. आपल्या रत्नागिरीमध्ये तर त्याचं काही काम झालं नाही. म्हणून म्हटलं की पनवेलमध्ये दाखवू. पनवेलमध्ये पण त्यांनी चेक केला. ॲक्च्युली त्याच्याचमुळे मला लेट झाला. नाहीतर माझा 11-11:30ला निघायचा प्लॅन होता. पण त्यांनी साधारण एक 4 तास सगळं चेकिंगमध्ये घालवलं. पण माझा काही मॅकबुक काही रिपेअर झालाच नाही. सो मी आता तो तसाच घेऊन परत चाललो आहे. तुमच्या ओळखीत कोणी मॅकबुक रिपेअर करणारा असेल तर मला नक्की कळवा कमेंट करून. आता आपण ऑलमोस्ट कर्नाळतून बाहेर पडलो आहे आणि ट्रॅफिक पण कमी झालेलं आहे. एक रिकामाच रस्ता आहे पूर्ण. आता साधारण 4 वाजत आले आहेत आणि ऊन पण एकदम कमी झालं आहे. तसा मी आता स्लोच चाललो आहे, एक 60-65चा स्पीड ठेवून. आणि हा साईडला दिसतोय हा आहे आपला कर्नाळा फोर्ट. आणि बघूया नेक्स्ट टाईम आपण कर्नाळा फोर्टला पण जायचा प्लॅन करूया. हां, तर मी सांगू होतो की एक स्लोच आहे, साधारण एक 60-65चं स्पीड ठेवला आहे. येताना तर मी 85-90च्या स्पीडने येत होतो, कारण रत्नागिरीतून निघताना खूप उशीर झाला होता. पण आता काय आपल्याला तसं काय टाईमवर पोहोचायची घाई नाही, त्याच्यामुळे एकदम स्लो 60-65मध्ये एक ॲव्हरेज पण आपलं मेंटेन होईल. चला तर मंडळी, हा ब्लॉग मी इथेच थांबवतो आणि जरा डिस्टन्स कव्हरअप करून घेतो, कारण बोलता स्पीड कमी होऊन जातो आणि नाहीतर आपल्याला रत्नागिरीमध्ये पोचायला खूप लेट होऊन जाईल. तुम्हाला कसे वाटतं ब्लॉग मला नक्की सांगा. प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.